उच्च न्यायालय क्लर्कचे झालेले पेपर्स आपण बघतोय. त्याचे फुल पेपर्स तुम्हाला मी अभ्यास टाईपवर टाकतो आहे आणि त्याचा अनालिसिस या ठिकाणी येतोय. आज आपल्याला जीकेचे 10 प्रश्न आणि संगणकाचे 10 प्रश्न घ्यायचे आहेत जे की आलेले आहेत. आलेले घेतोय आता, नंतर मग सराव पेपर आपण आणखी तुमच्यासाठी देणार आहोत. खालीलपैकी कोणता किल्ला आहे ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही? बघा, आता जागतिक वारसा स्थळ जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातले होते त्यांना युनेस्कोने मान्यता दिली. त्यामध्ये कोणते स्थळ आहेत ते आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पुरंदर आहे का, साल्हेर आहे का, लोहगड आहे का, शिवनेरी आहे का? आणखी तुम्हाला ऑप्शन मध्ये ना सिंहगड सुद्धा येऊ शकतं. बरं, सिंहगड, हा सिंहगड सुद्धा नाहीये त्यामध्ये, लक्षात ठेवा. सिंहगड नाहीये, पुरंदर नाहीये, साल्हेर आहे, लोहगड आहे, शिवनेरी आहे. तुम्हाला माहित असलेले आणखी किल्ले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा लिहून काढा. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ त्यामध्ये हे म्हणजे घोषित होतं आणि आपल्यासाठी फार अभिमानाचं आहे महाराष्ट्रासाठी. पुढे, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? चेर्नोबिल, रशिया, युक्रेन, कझाकस्तान, चीन. थोडंसं जागतिक भूगोलावरचा हा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. आता हा काय येतो माहिती का, 1986 मध्ये या ठिकाणी अपघात झाला होता. या प्रकल्पामध्ये 1986चा फार मोठा, त्याला चेर्नोबिल दुर्घटना म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि हे कुठे? हे युक्रेनमध्ये आहे, चेर्नोबिल. लक्षात ठेवा. आपल्याकडे सुद्धा एका वायूची MIC या वायूची गळती झाली होती. 1900 कितीला झाली होती? महत्वाचं आहे, 92च्या दरम्यान झाली घटना. इंटरेस्टिंग आहे, खूप सारे लोकांचं त्या ठिकाणी बळी गेला होता याच्यातूनच, आण्विक याच्यातून. पुढे, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या बघा. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार जातात? खासदार म्हणतो आपण त्यांना. आणि लोकसभेवर किती जातात? बघा, लोकसभेचं माहित असलं पाहिजे. एकदम क्लरिकलला फार काही अवघड प्रश्न येत नाही, पण लोकसभेवर आपल्याकडचे 48 खासदार जातात आणि राज्यसभेवर 19 खासदार जातात. दोन्ही मिळून महाराष्ट्रामध्ये किती खासदार आहेत एकूण असं तुम्हाला विचारलं तर ते 67 असतात. किती? 67. पण याच्या व्यतिरिक्त 12 खासदार राज्यपाल नेमतात, हे राष्ट्रपती नेमतात. त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले काही खासदार असू शकतात. बरोबर, ते फिक्स नसतं, ते कुठूनही नेमले जातात. 12 खासदार क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, समाजसेवा असेल, इतर जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना या ठिकाणी नेमले जातात. ओके. आता इथे राज्यसभा लोकसभा विचारलं तुम्हाला, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती असा एक सोपा प्रश्न येऊ शकतो. विधान परिषदेची सदस्य संख्या किती हा प्रश्न येऊ शकतो. ओके, हे सोपा आहे म्हणजे पॉलिटिक्सवरचं, क्लरिकलसाठीचं. विधानसभा म्हटलं की 288 सदस्य विधानसभेवर आहेत आणि इकडे विधान परिषदेवर 78 सदस्य आहेत. हे लक्षात ठेवा, एकदम बेसिक सांगतोय, हे काही फार अवघड आहे अशातला भाग नाही. ओके, सोपा आहे, महत्वाचा आहे. पुढे तुम्हाला लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष अर्थातच उपराष्ट्रपती ते माहीत असले पाहिजे. सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओम बिर्ला. राज्यसभेचे अध्यक्ष जे आहेत ते अर्थात उपराष्ट्रपती आहेत, CP राधाकृष्णन. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एक बेसिक मुद्दे आहेत हे. ओके. आणि महाराष्ट्रातले विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष, सभापती हे सुद्धा तुम्हाला माहित असावं. मी ते चालू घडामोडी या सेशनमध्ये कव्हर करतोय. पुढे, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? एलिफंटा केव्हज. आणि खूप जुनं आहे एलिफंटा, म्हणजे यांना घारापुरी लेण्या सुद्धा म्हटलं जातं. काय? घारापुरी. हे मुंबईच्या जवळचे. बघा, आपण बॉम्बे हायकोर्टची तुम्ही तयारी करतायत त्यामुळे हा प्रश्न अपेक्षित आहे. घारापुरी लेण्या, एलिफंटा लेण्या, केव्हज. 1982, 87, 92, 97 ऑप्शन तुमच्या समोर आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे. बघा, वेरूळ आणि अजिंठाच्या लेण्या सगळ्यात आधी युनेस्कोने आमच्या भारतातलं वारसा स्थळ म्हणून घोषित केले 1982च्या दरम्यान. आणि नंतर मग हे घडतं 1987ला. ते 82 आणि 1 नंबर त्यांनी त्याच्यामध्ये ऑप्शन दिलं चुकवण्यासाठी. पुढे 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? बघा बरं, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा. आता तुम्हाला 24चा नाही, आता 25चं विचारतील. एकदम लेटेस्ट मधलं तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. आता पर्यायांमध्ये जर बघितलं तुम्हाला, आता आणखी एक गोष्ट, लेटेस्ट मधलं राम सुतार हे नाव लक्षात ठेवा. त्यांचं आता निधनही झालंय. कितव्या वर्षी झालंय? काल परवाचीच घटना आहे. 100व्या वर्षी निधन झालंय. ते काय होते? एक शिल्प, वाळूपासून
किंवा इतर याच्यापासून शिल्प तयार करणारे, वाळू शिल्प नाही म्हणतात, शिल्प तयार करणारे शिल्पकार होते. त्यांनी मोठे मोठे पुतळे, सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा असेल किंवा इतर अनेक गोष्टी रामसुतारांनी. आता इथे महाराष्ट्र भूषणमध्ये यांना नाही भेटलं, यांना नाही, आशा भोसले त्यावेळेचं नाव होतं. आता लेटेस्ट मधलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते मी करंटमध्ये घेतो आहे. महाराष्ट्रातील कोणतं शहर जे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, वाघाची राजधानी म्हणून ओळखलं जातं? वाघाची राजधानी कोणत्या शहराला? नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई. बघा, वाघाची राजधानी म्हटलं की सरळ सरळ आहे, भारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर ते, आणि महाराष्ट्रातली उपराजधानी नागपूर हे ते शहर आहे. लक्षात ठेवावं लागतं. पुढे जातोय, कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? आता हे लेटेस्ट मधला जो डाटा असतो कशाचा? HDIचा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो असतो ना, मानव विकास अहवाल, त्या डाट्यावर तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की हे प्रश्न आले कुठून. मग सर्वाधिक आयुर्मान सगळ्यात जास्त कोणत्या देशातले लोक जगतात? आता इथे मग भारताचं आयुर्मान काय आहे लेटेस्ट HDI नुसार ते आपलं माहित असलं तर चांगलं आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला जगामध्ये सगळ्यात जास्त जे आयुर्मान असतं ते चीन, दक्षिण कोरियापेक्षा हाँगकाँग आणि जपान या देशांमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात जास्त इथे तुम्हाला उत्तर दिलं होतं जपान. काय? जपान. पुढे भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा. त्यांना माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे बाबा सगळ्यात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे, सर्वात मोठा अहिल्यानगर आहे. मग त्यांनी ते नाही विचारलं, हुशार झाले कोर्टावाले, ते म्हणतायत दुसऱ्या क्रमांकाचा. सोलापूर, नाशिक, नागपूर, पुणे. बघा, एक तर लोकसंख्येच्या बाबतीत माहित असलं पाहिजे, आणि दुसरं क्षेत्रफळाच्या बाबतीत माहित असलं पाहिजे. इथे भूभाग हा शब्द वापरलाय. क्षेत्र इथे असं येऊ शकता, क्षेत्रफळाच्या बाबतीत एरिया चौरस किलोमीटरमध्ये, भूभाग कन्फ्युजन नको, थोडासा अभ्यास असेल व्यवस्थित तरी जमत जातं. अहिल्यानगर 1 नंबरला आणि 2 नंबरला पुणे. 2 नंबरला पुणे, लक्षात ठेवा. 2 नंबरला पुणे आहे. महाराष्ट्रामधला जिल्हा. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधलेला आहे? नाथसागर जलाशय कुठे आहे? आता शिवसागर जलाशयाचं नाव आहे खरं म्हणजे. कृष्णा, कोयना, गोदावरी, भीमा. हा प्रश्न महत्वाचा आहे. 39 नंबरचा प्रश्न आहे. शिवसागर धरण नाही ते, खरं म्हणजे तो शिवसागर जलाशय आहे. तुम्हाला विचारलं जाते कुठलच्या धरणाला, धरणाच्या जलाशयाला शिवसागर असं नाव दिलंय. नाथसागर जायकवाडीच्या धरणाला दिलंय. शिवसागर हे कोयना धरणाला दिलेलं नाव आहे. कोणतं? कोयना धरणाला दिलेलं नाव आहे. धरण, त्यांचे जलाशय तुम्हाला माहित असले पाहिजे. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं? ज्युपिटर, प्लुटो, मार्स, सॅटर्न. लाल ग्रह, मराठीमध्ये त्याला आम्ही मंगळ असं म्हणतो आहे. मंगळ ग्रहावरची माती जी असते ती लाल असते, तिथे लोह असतं. सगळ्यात महत्वाचं हे जे लाल रंग आहे का, हा लोह, फेरस. मार्स असं म्हणतोय आपण त्याला. काय? इंग्लिश मधला या ठिकाणी शब्द वापरलाय. पुढे संगणकावरचे 10 प्रश्न आपल्याला बघायचे. संगणकाचे मी स्वतंत्र पेपर सुद्धा घेतोय. झालेले पेपर्स हायकोर्ट भरतीचे जे आहेत ते आपण वेगळे सुद्धा आणखी टेस्ट पेपरच्या याच्यामध्ये कव्हर करतोय, तेही तुम्हाला बघायचे आहे. ULSI स्टँड्स फॉर, कशाला म्हणायचं ULSI? संगणकावर चांगली मेहनत घ्या. कमी वेळेमध्ये तुम्हाला एक चांगला स्कोअर जर घ्यायचा असेल ना, संगणक तुमच्यासाठी एक चांगला विषय आहे. चांगला विषय आहे. अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन, अल्टिमेट लार्ज स्केल इंटिग्रेशन, अप्पर लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि अल्ट्रा लार्ज स्क्रिप्ट इंटिग्रेशन. बघा, ULSI बऱ्याच जणांसाठी ही नवीन आहे हा फुल फॉर्म. यू म्हणजे अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन, ULSIचा फुल फॉर्म. 1 नंबरचं उत्तर लक्षात ठेवा. पुढे जातोय मी. आणि क्लर्क भरतीसाठी स्वतंत्र बॅच, काय स्वतंत्र अशी बॅच आपण अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर चालू केलेली आहे. खूप सारे जण जॉईन झाले. तुम्ही जॉईन व्हा. योग्य दिशेने तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना, कमी वेळेमध्ये सगळा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा असेल, 90 पैकी 75+ टार्गेट ठेवून आपण चाललोय त्या बॅचमध्ये. तुम्ही 3 महिन्याची बॅच घेऊ शकतात, 5 महिन्याची घेऊ शकतात, तुमच्या मनावर आहे. अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं. त्या ठिकाणी बॅच आहे, स्पेशल बॅच आहे. स्पेशल क्लर्कची वेगळी, शिपायाची वेगळी आणि चालकची वेगळी. विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज यूज टू कट द सिलेक्टेड टेक्स्ट इन MS वर्ड? बघा, आता इथे कट करायचं आहे, बस कटसाठीचं शॉर्टकट की कोणती? Ctrl+X, Ctrl+U, Ctrl+P, Ctrl+Q. शॉर्टकट कीज माहीत असल्या पाहिजे.
बघा ही जे ना कंट्रोल पी जे आहे ना ही पेस्टसाठी असते. कंट्रोल ए जे असते ना ती सिलेक्ट ऑल सगळ्यांना सिलेक्ट करण्यासाठी असते. डी जे असते ना ती डिलीट करण्यासाठी असते. ओके, इथे कट करण्यासाठी कंट्रोल एक्स असतं. कंट्रोल एक्सने कट केलं जातं. एखादं मॅटर आहे म्हणजे वर्डमध्ये तुम्ही सिलेक्ट केलं बाबा एवढे 2 शब्द तुम्हाला सिलेक्ट करायचे केले, त्याच्यावर तुम्ही कर्सर नेला केलाय आणि कंट्रोल एक्स दाबला, झालं कट झालं मॅटर. काय झालं? कट. ते कट केलेला मॅटर आपल्याला पेस्ट करता येतं बरं, डिलीट केलेलं नाही पेस्ट करता येत. लक्षात ठेवा 2 गोष्टी आहेत. तसाही प्रश्न येऊ शकतो. पुढे द फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स आर. फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कोणते असतात बरं? सगळ्यात जास्त वेगवान असतात, सगळ्यात जास्त गतिवान असतात आणि महागडेही तेवढीच असतात. सुपर, क्वांटम, मेन फ्रेम, मायक्रो. काही गोष्टी तर तुम्ही सहज कट करणार. 83 नंबरचा प्रश्न आहे. आणि भारताचं मग ते परम तुम्हाला माहीत आहे, विजय भटकर तुम्हाला माहीत आहे, सी डॅक पुण्यातली संस्था, तिच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. संस्था कुठलची आहे? विजय भटकर तिचे संस्थापक आहे. पहिला सुपर कॉम्प्युटर त्यांनी तयार केला होता परम नावाचा, माहीत असं. आणि सरळ आहे, सुपरपेक्षा काही नाही, सुपर डुपर हिट. आणि दरवर्षी जागतिक पातळीवर सगळ्यात वेगवान असा सुपर कॉम्प्युटर जो आहे तो जाहीर होत असतो. तो वेगवेगळ्या देशांचा असतो, कधी चीनचा, कधी अमेरिकेचा, कधी अशा काही मोजक्या देशांचा. तर तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. थर्ड जनरेशन कम्प्युटर्स वेअर बेस ऑन. बघा आपण काल परवा आहे ना शिपाई वर्दीला एक प्रश्न आला होता की पहिली पिढी जी आहे ती व्हॅक्यूम ट्यूबवर प्रश्न आला होता. व्हॅक्यूम ट्यूब कोणत्या पिढीमध्ये वापरले गेले होते हा शिपाई वर्दीला क्लर्कला आलेला प्रश्न आहे. इथे काय विचारला? तिसरी जनरेशन म्हणजे तुम्हाला संगणकाच्या पिढ्या पाठच करायच्या आहे. आणि मी तुमचं त्याचं लेक्चर ऑलरेडी टाकलंय तुमच्या बॅचमध्ये, घेतलंय. तुम्हाला फक्त जायचं आणि बघायचं. किती वेळा बघा एक लेक्चर. ओके, अनलिमिटेड व्ह्यूज आहे सगळ्या लेक्चरला. VLSI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटिग्रेटेड सर्किट्स आणि व्हॅक्यूम ट्यूब्स. बघा पहिली पिढी व्हॅक्यूम ट्यूबची होती, म्हणजे मोठे मोठे कम्प्युटर होते, गरम व्हायचे, खूप मोठी जागा लागायची. पण तिसरं जनरेशन त्या ठिकाणी आहे ना डेंजर काम करून गेलं. तिथे आली IC, तिथे आले इंटिग्रेटेड सर्किट्स. तिसरं जनरेशन IC तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जातोय मी. प्रश्न आहे द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप वाज. पहिली संगणकाची भाषा कोणती होती जी डेव्हलप झाली? फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज कोबोल, पास्कल, बेसिक, फॉर्ट्रॅन. संगणकाची पहिली भाषा माहीतच पाहिजे. 85 नंबरचा प्रश्न आहे. पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा तिला म्हटल्या जातं. हे विचारलेले प्रश्न आहे आणि याच्या अनुषंगाने मग आपण आस्कीवर सुद्धा एक प्रश्न तुम्हाला आलेला आहे. मला वाटतं शिपाईला आलाय की क्लर्कला आलाय. ओके, आणि अजून याच्यावर मी अजून पुढचं लेक्चर घेणार आहे. पेपर 2 जो आलेला आहे शिपाईचा तो सुद्धा आपल्याकडे आहे, त्याचंही मी तुम्हाला सगळं देणार आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून चाला. टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास कट्टा नावाचं, वरती लिंक दिली आहे, तेही जॉईन करून घ्या. अपडेट्स भेटत जातील. ओके, पुढे व्हिडिओ म्हणजे काय? व्हिडिओ स्टँड्स फॉर व्हिडिओ डिस्प्ले युनिट, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, व्हिडिओ डिवाइड युनिट, व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट. व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. फुल फॉर्म्सवर तुम्हाला प्रश्न येतो आहे. जे मॉनिटर असतं ना त्याला व्हिडिओ म्हटलं जातं. म्हणजे काय? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, व्हिडिओ. व्हिडिओ म्हणून व्हिडिओ म्हणायचं नाही, व्हिज्युअल, व्हर्च्युअल नाही. व्हर्च्युअल इथून पुढे येत जाणार आहे आता. पण हे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट जे मॉनिटर असतं त्याला आपण व्हिडिओ असंही म्हणत असतो. लक्षात ठेवा. पुढे विच लँग्वेज इज यूज फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बायगा मजा, आत्ता सुरू झालंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग. ज्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स का त्यांचं कामच झालं. खूप जास्त ते पुढे निघून जातात इतरांच्या. बघा फॉर्ट्रॅन, कोबोल, C++, प्रोलॉग. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीची भाषा तुम्हाला विचारली आहे, त्याला LISP भाषा असंही म्हटलं जातं. LISP भाषा असंही म्हटलं जातं किंवा प्रोलॉग असंही म्हटलं जातं. AI लक्षात ठेवा. AI बद्दल माहिती पाहिजे. द क्लिप यूज इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ. क्लिप यूज इन कम्प्युटर्स, कम्प्युटरमध्ये यूज झालेल्या क्लिप्स त्यांना काय म्हणतो आम्ही? त्या कशापासून असतात बनवलेल्या? त्या सिलिकॉन, आयरॉन ऑक्साईड, क्रोमायम आणि नन ऑफ दी अबव. बघा बरं का. चिप यूज इन कम्प्युटर्स, कम्प्युटर्समधल्या त्या चिप्स अत्यंत महत्त्वाचे असतात.
खूप महागडे असतात, त्या सिलिकॉन पासून बनलेले असतात. ते सोलरच्या असतात ना ते वरून पट्ट्या, त्याच्यात सुद्धा सिलिकॉन महत्वाचा घटक असतो, लक्षात ठेवा. पुढे अ हायब्रिड कम्प्युटर इज द वन हॅव्हिंग कंबाईन प्रॉपर्टीज ऑफ, बघा, हायब्रिड कम्प्युटर काय असतं. हायब्रिड कम्प्युटर कशाचं कंबाईन याच्यात केलेलं असतं, कोणत्या दोघांचं मिक्सिंग म्हणजे हायब्रिड आहे. मायक्रो, मिनी, मिनी सुपर, मेन फ्रेम सुपर, त्याच्यानंतर ॲनालॉग डिजिटल. बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. हायब्रिडमध्ये येतं काय, कोणते दोन कम्प्युटर एकत्र केले जातात, हायब्रिड कशाला म्हणायचं. ॲनालॉग आणि डिजिटल एकत्र येतात, त्याला म्हणायचं हायब्रिड. ॲनालॉग आणि डिजिटल दोघांचं एकत्रीकरण जे आहे त्याला आपण हायब्रिड असं म्हणतो. दोघांच्या प्रॉपर्टीज त्यामध्ये असतात. फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर, आधुनिक संगणकाचा जनक आम्हाला माहीत असला पाहिजे. चार्ल्स बॅबेज, ॲलन ट्युरिंग, टेड हॉप, नन ऑफ द अबव, वरीलपैकी एकही नाही. आधुनिक संगणकाचा जनक, इथे गोष्ट फसते. आम्हाला चार्ल्स बॅबेज माहीत असतो आणि आम्ही टोला मारून घरी येतो. संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज आहेत. इथे ना एक शब्द नवीन वापरलाय, मॉडर्न. आधुनिक संगणकाचा जनक कोण, ॲलन ट्युरिंग. लिहून घ्या, याच्यासाठी तर सराव करावा लागतो, नाहीतर मग आम्ही तर सगळेच होतील मग क्लर्क. ओके, इथपर्यंत अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन सगळ्यांना डाउनलोड करून घ्यायचंय. क्लर्क भरतीच्या बॅचला जॉईन व्हा. लाईव्ह सेशन बुडवायचं नाही, त्याला खाडे मारायचे नाही. बॅचला खूप सारे जण जॉईन झाले, लाईव्हला सगळेजण येत नाही. लाईव्ह बघा, लाईव्ह मधली मजा वेगळी असते. थांबूया या ठिकाणी, धन्यवाद.